आम्ही पाठवलं होतं आपण मंगलयान आपल्या मार्सवरती इथे आहे. तर तुम्ही मंगलयान बघू शकता तिथं गोल गोल फिरत आहेत. तर ही जी टेक्निक आहे ती स्लिंग शॉट टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये आपण जे आहे पृथ्वीशी मार्स हे खूप कमी बजेटमध्ये खूप जास्त अंतर कापलेलं आहे. आणि आपली इंडिया जी आहे ती पहिली कंट्री आहे जी की मार्सच्या मार्टिन ऑर्बिटमध्ये गेली. थँक्यू. याबद्दल माहिती सांग बेटा. हे SLV JSLV SLV 1980 मध्ये APJ अब्दुल कलाम यांनी इंडियाचं फर्स्ट रॉकेट लॉन्च केलं. आवाज मोठा झाला. इंडियाचं फर्स्ट रॉकेट लॉन्च केलं. हे PSLV त्याच्यामध्ये फ्युल्स असतात. हे फ्युल्स संपल्यावरती हे टँक पाण्यामध्ये सोडून टाकतात. हे सगळे रियुजेबल नाही आहे, पण हे चंद्रयान 3 मध्ये वापरलेलं रॉकेट हे रियुजेबल आहे. ह्याच्यामध्ये ह्युमन्स पण येतात. ह्याच्यामध्ये मनुष्य स्पेसमध्ये जाऊ शकतात. आणि हे जे वाईट आहे ते वरती जाऊन उघडतात आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये फिरतात. मी विचारणार आहे शाळेत याच्याबाबत सांग रे बेटा माहिती. हे दोन रॉकेट लॉन्च सेंटर आहेत. जे हा लॉन्च पॅड श्रीहरिकोटा आणि हा पण श्रीहरिकोटामध्ये आहे. जे छोटे रॉकेट असतात ते इथून लॉन्च केले जातात आणि मोठे रॉकेट ते इथून लॉन्च केले जातात. या मिसाईलचं नाव RLVTD आहे. याचा आपण रियुजेबल करू शकतो आणि याचं दुसरं नाव आहे पुष्पक आणि हे सगळ्यात कमी किमतीत भेटणारा मिसाईल आणि हे पण आणि याची चाचणी झाली 23 मे 2013 मध्ये. कधी तापमान जास्त आहे, कधी कमी आहे, क्लायमेट वेदर या सर्वांचा आपण अभ्यास या 6 यांच्या आपण वापर करू. आपल्या देशाच्या नेव्हिगेशन सिस्टमनं आणखीन पण सुधारणा झाली आहे. सतीश धवन श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केले जाते. आंध्र आणि तुम्ही हे सध्या गुगल मॅपवर बघू शकता. एकदम छोट्या छोट्या जागेत पण आपल्याला ते तिथलचा 3D व्ह्यू होईल. हो हे रिसाइड रिसोर्स शेती वगैरे बघण्यासाठी आहे. ओशन साईड समुद्राचा अभ्यास करण्यासाठी. कार्बन साईड जे आहे ते नकाशाचा आणि सगळ्यात पण परत एकदा सांगा याच्याबद्दल माहिती. मंगलयान मिशन आहे आपला. तर याच्यामध्ये आपण जे आहे आपलं मंगलयान जे आहे एक स्लिंग शॉट टेक्निक म्हणून एक आपण टेक्निक काढलेली आहे. या टेक्निकमुळे आपण खूप जास्त अंतर कापलेलं आहे खूप कमी बजेटमध्ये. थँक्यू. तो अर्थवरून लॉन्च होईल. अर्थवरून लॉन्च झाल्यानंतर तो अर्थचे ऑर्बिट घेईल. ऑर्बिटमध्ये त्याची स्पीड वाढवेल आणि ट्रान्सलुनार इंजेक्शन नावाची प्रोसेसने तो मूनवर जाईल. मूनवर गेल्यानंतर तो तिथे त्याचे सॉईल आणि रॉकचे सॅम्पल जमा करेल आणि डॉकिंग नावाच्या प्रोसेसने तो वापस अर्थवर येईल. त्याच्यावर कवर होतं ते त्याच्यामुळे त्याच्यानंतर यूज नाही होत आणि तिथं नंतर ते गार्बेज बनवलं. समोर चला थोडं मॅडम. सर हे हीट शीट सेपरेशन जेव्हा रॉकेट पृथ्वीच्या बाहेर जात नाही तेव्हा हीट शीट हीटला आणि टेम्परेचरला एक्सपोज करत रॉकेट याला सॅटेलाईटला घेऊन जाते. जेव्हा टेम्परेचर आणि हीट कमी होतं तेव्हा हे सुटते आणि या सॅटेलाईटला गुप्त लावते. सॅटेलाईटला वरती पण ते किती दिवस कसं काम करतं. सोलार पॅनल त्याच्यावर पट्टी लावलेली आहे ते त्याच्याने आपण त्याच्यामुळे ते काम करतं. आणि हे जे ते कमीत कमी लिमिट असते त्याची तर ते 30 दिवसापर्यंत असते. कारण की तिथं जी सँड येते ते सोलार पॅनल कवर करून टाकते. नंतर ती सनलाईट येत नाही मग त्याच्यामुळे ते गार्बेज बनून जातं तिथं. आणि हे ना कोणत्या प्रकारची गरज पडत
पडत नाही. आणि हे त्याची नवीन आवृत्ती आली आहे जे की काय करते, जी ट्रस्ट क्षमता आहे जी वाढवते आणि जी रिस्टार्ट कॅपेबिलिटी आहे ते सुद्धा दाखवते. असे विश्वासार्ह विकास इंजिन आहे. नाव विक्रम अंबालाल साराभाई यांच्यावरून हे विकास इंजिन हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यांच्यातले नावाचे भाग करून हे विकास असं नाव तयार करण्यात चला समोर चला, बाकीचे समोर. हां